गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा एक पदार्थ. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी अर्धा वाटी भगर भिजायला ठेवलं होतं आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजायला ठेवला होता. तर हे दोन्ही तुम्ही अर्धा तास मी भिजवत ठेवलं होतं. तुम्ही 1-1.5 तास पण ठेवू शकता. एक कच्चा बटाटा, 2-3 हिरव्या मिरच्या हे असं घेतलेलं आहे मी सगळं. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण साबुदाणा भिजत ठेवला होता तो घेऊया आणि पाणी काढून टाकायचे. फक्त आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि सेम आपल्याला त्याचप्रमाणे भगर पण काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि हे आपल्याला मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. नवरात्रीचा उपवास आहे त्यामुळे मी जिरे वापरते, बाकी उपवासाला वापरत नाही. तुम्ही वापरत नसाल तर स्किप केलं तरी चालेल. आणि मी एक कच्चा बटाटा आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे रवाळ वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे टोपमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. जे मिक्सरचं भांडं आपण वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. त्या अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आपण हे परत मिक्स करून घेऊया. जास्त पातळ पण नाही आणि थोडंसं मीडियम आपल्याला हे सेलसर ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे थोडंसं पाणी लागेल त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इतपत सेलसर हे मिश्रण करायचं आहे. एकीकडे तवा पण चांगला गरम झालेला आहे. थोडंसं आपण त्यावरती तेल टाकून घेऊया. आणि आता आपण हे जे मिश्रण घेतलेलं आहे ते असं टाकून घेऊयात आणि सेम डोसा आपण कसं बनवतो त्याप्रमाणे हे पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि हे आपल्याला 1-2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. हे बघा एकदम अलगद निघतं. सेम दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असं बनतं. दिसायला असं पांढरट दिसलं तरी ते एकदम आतपर्यंत भाजलं जातं चांगलं. थोडंसं तेल टाकलेलं आहे, नाही टाकलं तरी चालेल. हेल्दी असा डोसा होईल. तुम्ही बघू शकता मस्त आपला असा हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. एकदम क्रिस्पी असा डोसा आपला बनलेला आहे. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा आपला छान असा डोसा तयार झालेला आहे. सेम अशा प्रकारे मी दुसरा पण डोसा बनवून घेते. तुम्ही बघू शकता एकदम इझी आहे. चमच्याने असं पसरवून घ्यायचं, अजिबात तव्याला चिकटत पण नाहीये. फक्त हाय फ्लेमवर नाही तर आपल्याला हे स्लो फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे. सेम आपल्याला पहिला डोसा आपण कसं दोन्ही साईडने छान असा ब्राऊन भाजून घेतलेला आहे त्याप्रमाणेच हा डोसा पण आपण असं छान भाजून घेऊया. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा उपवासाचा डोसा. सारखं आपल्याला साबुदाणा खिचडी आणि वरईचा भात खाऊन कंटाळा येतो. ज्या लोकांचे 9 दिवसाचे उपवास असतात त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपला असा हा उपवासाचा डोसा रेडी आहे खाण्यासाठी. दही किंवा तुम्ही उपवासाचा ठेचा यासोबतही हा डोसा खाऊ शकता. खूप टेस्टी आणि क्रिस्पी असा झालेला आहे आपला उपवासाचा डोसा. नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते नक्की मला सांगा.
चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.